नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण क्लास 10चा इंग्लिशचा चॅप्टर पाहत आहोत ऑन विंग्स ऑफ करेज. याच्या अगोदर आपल्या याच्यावर एक लेक्चर झालेले आहे आणि हे आपलं सेकंड लेक्चर आहे. तर त्याच्या पुढला पार्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर पहा काय आहे, इन रिकग्निशन ऑफ हिज फीट. हिज फीट म्हणजे अर्जन सिंग. ओके, कोणाविषयी बोलतोय आपण? अर्जन सिंग विषयी बोलतोय. ठीक आहे, याच्याविषयी माहिती आपण ऑलरेडी बघितली. इन रिकग्निशन ऑफ हिज फीट ही वॉज अवॉर्डेड द डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस. का आहे, त्यांना काय दिलेले? डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस. थांबा मी पेन घेतो. ठीक आहे, आपल्याला लिहिण्यासाठी पेन घेतो. ठीक आहे, ठीक आहे. ओके, आता पेन घेतलेली आहे. तर त्यांना काय दिलेलं आहे? DFC. DFC म्हणजे DFC हे त्यांना काय दिलेलं आहे? अवॉर्ड दिला आहे, डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस ऑन द स्पॉट बाय द सुप्रीम अलाइड कमांडर ऑफ साऊथ ईस्ट एशिया. ठीक आहे, तर स्पॉट म्हणजे तिथेच म्हणजे आहे का नाही, ऑन द स्पॉट म्हणतो ना, ऑन द स्पॉट म्हणजे त्यांना DFC हा अवॉर्ड दिलेला आहे. आणि हा अवॉर्ड कोण दिलेला आहे? सुप्रीम अलाइड कमांडर ऑफ साऊथ ईस्ट एशिया. साऊथ ईस्ट एशिया एक रिजन आहे. ठीक आहे, त्या रिजन मध्ये ज्या काही कंट्री आहेत त्या कंट्रीच्या, साऊथ ईस्ट एशिया मधल्या ज्या कंट्रीच्या सुप्रीम अलाइड कमांडर आहेत त्यांनी दिलेला आहे. द फर्स्ट इंडियन पायलट, ही महत्वाची माहिती आहे. द फर्स्ट इंडियन पायलट टू हॅव रिसिव्ड इट म्हणजे अर्जन सिंग ला हा अवॉर्ड भेटलेला आहे. आणि अर्जन सिंग हे आपल्या देशातले पहिले इंडियन पायलट आहे की ज्यांना DFC हा अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजे दुसरं कोणालाही हा अवॉर्ड, DFC हा अवॉर्ड मिळालेला नाही आतापर्यंत. सिंग वॉज सिलेक्टेड फॉर एम्पायर पायलट ट्रेनिंग कोर्स ॲट रॉयल एअर फोर्स RFC, रॉयल एअर फोर्स RAF, रॉयल एअर फोर्स क्रॅनवेल इन 1938 when he was 19 years old. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा DFC हा अवॉर्ड मिळालेला आहे. पहा शॉर्ट मध्ये माहिती बघूया आपण. DFC हा अवॉर्ड अर्जन सिंगला मिळालेला आहे आणि ते आपल्या देशातले असे एकमेव पायलट आहेत त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि हा अवॉर्ड कोण दिलेला आहे? साऊथ ईस्ट एशिया. साऊथ ईस्ट एशिया जो रिजन आहे आणि त्याच्यामधल्या ज्या कंट्री आहेत त्या कंट्रीचे सुप्रीम अलाइड कमांडर आहेत त्यांनी हा अवॉर्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय? सिंग एम्पायर पायलट म्हणजे जेव्हा आपले ब्रिटिशर्स राज करत होते, आपल्यावर काय करत होते? राज्य करत होते. ब्रिटिशांचं आपल्यावर काय होतं? राज्य होतं आपल्या इंडिपेंडन्सच्या अगोदर. त्याला आपण ते ब्रिटिशर्सला ब्रिटिश एम्पायर म्हणत होतो. काय म्हणत होतो आपण त्याला? म्हणत होतो ब्रिटिश. काय म्हणत होतो? ब्रिटिश एम्पायर. काय म्हणत होतो? ब्रिटिश एम्पायर. ठीक आहे, ब्रिटिश एम्पायर म्हणजे ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर होतं. ठीक आहे, आणि त्यांनी मग काय ट्रेनिंग दिलेली आहे एम्पायरचे, म्हणजे एम्पायरचे जे काय एअरफोर्स होती आहे का नाही, त्या एअरफोर्सचं नाव काय होतं? म्हणजे ब्रिटिश एम्पायरच्या एअरफोर्सचं नाव काय होतं? रॉयल एअरफोर्स होतं. आणि त्यांची जसे आपले वेगवेगळ्या स्कूल्स आहेत आहे का नाही, एअरफोर्सच्या ट्रेनिंगच्या वेगवेगळ्या स्कूल्स असतात. हे क्रॅनवेल काय एक विलेज आहे. क्रॅनवेल हे विलेज आहे आणि त्यांना ह्या म्हणजे क्रॅनवेल एक विलेज आहे आणि तिथे काय एअरफोर्स, रॉयल एअरफोर्सचे काय तिथे कॉलेज आहे आणि तिथं त्यांना काय मिळालेलं आहे? ट्रेनिंग मिळालेली आहे. कधी मिळालेलं आहे? 1938 मध्ये. आणि त्यावेळेस 1938 मध्ये त्यांचं वय वर्ष किती होतं? 19 वर्ष होतं. 19 इयर्स ओल्ड होते. ही रिटायर फ्रॉम सर्व्हिस इन 1969. तर हे अर्जन सिंग सर्व्हिस मधनं रिटायर कधी झाले? तर 1969 ला अर्जन सिंग काय झालेले? सर्व्हिस मधनं रिटायर झालेले आहेत. इथपर्यंत माहिती कळली असेल. त्याच्यानंतर पुढे बघा, सिंग पहा, त्याच्यानंतर पुढे पहा, कर्सर दिसत नाही माझा, एक मिनिट. हा ठीक आहे, इथं दिसते. हा, सिंग was born on April 15, 1919 in लायलपूर, नाव फैजलाबाद, पाकिस्तान. तर सिंगचा जे आहेत अर्जन सिंग यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर ह्यांचा जन्म झालेला आहे लायलपूर. आणि आता हे कुठं आहे? हे लायलपूर का आहे? आता त्याचं लायलपूरचं नाव पण बदललेलं आहे. लायलपूरचं नाव काय झालेलं आहे आता? लायलपूरचं नाव झालेलं आहे फैजलाबाद. एक मिनिट, मग मी पेन घेतोय चेंज करून. ठीक आहे, आता दिसते व्यवस्थित. ठीक आहे, पहा, सिंग वॉज बॉर्न ऑन एप्रिल 15, 1999. तर हे माहिती महत्वाची आहे. तर अर्जन सिंगचा जन्म कधी झाला हे विचारलं जाऊ शकते तुम्हाला. तर त्यांचा जन्म झालेला आहे एप्रिल 15 एप्रिल 1999, 1919 मध्ये, 15 एप्रिल 1919 मध्ये. आणि ते कुठं झालेलं आहे? तर लायलपूरचं आता नाव बदललेलं आहे आणि त्याचं नाव काय आहे? फैजलाबाद नाव आहे. आणि हे फैजलाबाद कुठं आहे? सध्या पाकिस्तानमध्ये आहे. कुठं आहे? पाकिस्तानमध्ये आहे. आणि
त्याच्यानंतर हे ओळखू येत नसेल तुम्हाला, अँड कम्प्लिटेड हिज एज्युकेशन, आणि त्यांनी आपलं जे काही एज्युकेशन आहे, शिक्षण आहे, कुठून केलेलं आहे पूर्ण, ऍट मॉन्टगोमरी. कुठून केलेलं आहे? मॉन्टगोमरी. मॉन्टगोमरी एक नाव आहे, ठीक आहे, एक प्लेस आहे, प्लेसचं नाव आहे मॉन्टगोमरी, नाव सहिवाल. त्याचं पण मॉन्टगोमरीचं पण नाव बदललेलं आहे. अगोदरचं नाव मॉन्टगोमरी होतं त्यावेळेस, आणि आता त्याचं नाव काय केलेलं आहे? सहिवाल. हे पण पाकिस्तानमध्ये आहे. His first assignment on being commissioned was to fly Westland Wapati biplanes in northwestern frontier province as a member of number 1 RIAF squadron. पहा, इथं महत्वाची माहिती आलेली. तर पहिल्यांदा म्हणजे जेव्हा अर्जन सिंग काय केले, त्यांनी जेव्हा ट्रेनिंग घेत होते वगैरे, आहे का नाही, ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर त्यांना आपण एखादी असाइनमेंट देतो वगैरे, म्हणजे पायलट झाल्याच्या नंतर. असाइनमेंट म्हणजे काय, जसं तुम्हाला टीचर काय करतात, असाइनमेंट देतात की हे काम करून आणा, म्हणजे होमवर्क करून आणा, त्याला आपण असाइनमेंट म्हणतो. तर ह्यांना पण आता हे पायलट आहेत, तर ह्यांची प्रॅक्टिकल असाइनमेंट असते, म्हणजे कुठंतरी त्यांना काय करावं लागेल, कोणतं तरी प्लेन उडवावं लागेल, आहे का नाही, म्हणजे त्याला उडून दाखवावं लागेल, ठीक आहे. तर ह्यांना पहिल्यांदा ही असाइनमेंट काय मिळालेली आहे, तर त्यांना हे प्लेनचं नाव आहे वेस्टलँड वापाती बायप्लेन्स. हे प्लेनचं नाव आहे. वेस्टलँड काय आहे? वेस्टलँड वापाती बायप्लेन्स हे प्लेन आहे, आणि हे एक जुनं प्लेन आहे, जुनं प्लेन होतं त्यावेळेसचं. आणि ह्याचा फोटो तुम्ही जर गुगलवर सर्च केला वेस्टलँड वापाती बायप्लेन्स हे, तर तुम्हाला दिसून जाईल, ठीक आहे. वेस्टलँड वापाती बायप्लेन्स काय आहे? एक प्लेन आहे, ते प्लेन त्यांनी काय केलेले, उडवलेले आहे, ठीक आहे. ठीक आहे. कुठं? नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स. नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स कुठं आहे? जे सध्याचा आपल्या देशामध्ये हरियाणा पंजाब जो रिजन आहे, तो सध्याचा काय आहे? नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स हा रिजन आहे. तिथं ऍज अ मेंबर ऑफ नंबर 1 RIAF स्क्वॉड्रनचा मेंबर म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? हे असाइनमेंट कंप्लीट केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, आफ्टर अ ब्रीफ स्टिंट हे बायप्लेन विषयी माहिती पण दिलेली पहा इथं. ओल्ड टाइप ऑफ एअरक्राफ्ट हॅव्हिंग 2 पेअर्स ऑफ विंग्स, वन अबोव दी अदर. त्या ओल्ड टाइपचं काय आहे? बायप्लेन विमान आहे, आणि त्यांना किती विंग्स आहेत? 2 पेअर्स ऑफ विंग्स, म्हणजे 2 विंग्स असतील, आणि वन अबोव दी अदर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अ ब्रीफ स्टिंट म्हणजे काय? अ शॉर्ट पिरियड ऑफ वर्क. आफ्टर अ ब्रीफ स्टिंट म्हणजे काय? याचा अर्थ आफ्टर अ ब्रीफ स्टिंट म्हणजे काय? म्हणजे शॉर्ट पिरियड ऑफ वर्क, म्हणजे थोडं काम केल्याच्या नंतर, म्हणजे जॉईन झाल्याच्या नंतर थोडं काम केल्याच्या नंतर, विथ द न्यूली फॉर्मड नंबर 2. आता अगोदर नंबर 1 होतं, नंबर 2 RIAF स्क्वॉड्रॉन, वेअर द मार्शल फ्ल्यू अगेन्स्ट द ट्रायबल फोर्सेस. ही लॅटर मूव्ड बॅक टू नंबर 1 स्क्वॉड्रॉन ऍज अ फ्लाइंग ऑफिसर टू फ्लाय हॉकर हॉरिकेन. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, म्हणजे काही त्यांनी सर्व्हिस केल्याच्या नंतर, म्हणजे काही वर्ष सर्व्हिस केल्याच्या नंतर त्यांना कुठं गेलेले आहेत ते? नंबर 2 मध्ये RIAF स्क्वॉड्रॉन. आणि त्यांनी म्हणजे हे मार्शल कोण? फील्ड मार्शल, आपले हे फील्ड मार्शल नाही, एअर मार्शल कोण? अर्जन सिंग. फ्ल्यू अगेन्स्ट द ट्रायबल फोर्सेस, म्हणजे हे ट्रायबल, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ट्रायबलचे उठाव झालेले आहेत. आपल्या देशामध्ये काय झाले आहेत? वेगवेगळे ट्रायबल, आदिवासी लोक. ट्रायबल म्हणजे काय? आदिवासी लोक. आणि आदिवासी लोक वेगवेगळे काय करत होते? उठाव केले होते. आणि ह्या उठावाला कोणाच्या अगेन्स्ट उठाव करत होते? हे आदिवासी लोक ब्रिटिशर्सच्या अगेन्स्ट उठाव करत होते. कोणाच्या अगेन्स्ट? ब्रिटिशर्सच्या अगेन्स्ट उठाव करत होते. त्यांच्या एरियामध्ये इन्क्रोचमेंट केल्यामुळं, त्यांच्या जमिनी घेतल्यामुळं, फॉरेस्ट लँड वर कब्जा केल्यामुळं, आहे का नाही. आदिवासी लोक कुठे राहतात? जंगलामध्ये राहतात. आणि हे ब्रिटिशर्स लोक फॉरेस्टमध्ये जायचे. फॉरेस्टमध्ये त्यांना काय मिळायचे? वेगवेगळ्या प्रकारचे काय मिळायचे? टिंबर म्हणजे लाकूड, जसं सागाचं लाकूड असेल, किंवा दुसरे वेगवेगळे इबोनी वगैरे अशा प्रकारचे चांगले असतील लाकडं होते. त्या लाकडाचा ते काय करायचे? वापर करायचे. टिंबर असेल, त्याच्यानंतर तिथले फ्रुट्स असतील, त्याच्यानंतर तिथले रूट्स असतील, किंवा तिथले पानं वगैरे असतील, त्याचा मेडिसिनसाठी सगळ्या गोष्टीसाठी यूज करायच्या. आणि हे आदिवासी लोक तिथंच राहायचे, तर त्यांना हाकलून टाकायचे, त्यांच्या लँडवर, जंगलावर कब्जा करायचे. त्यामुळे हे ट्रायबल लोक काय करायचे? ब्रिटिशर्सच्या अगेन्स्ट काय करायचे? आंदोलन करायचे. तर हे आंदोलन, भरपूर सारे असे आंदोलन झालेले आहेत, तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचाल याच्याविषयी. तर हे आंदोलन म्हणजे ट्रायबलचं आंदोलन मोडण्यासाठी कोण इंग्रजांना मदत केलेली आहे? अर्जन सिंगनं मदत केलेली आहे. ठीक आहे. कारण हे काय होते? अर्जन सिंग हे ब्रिटिश जे रॉयल एअरफोर्स जे ब्रिटिशर्सचे जे एअरफोर्स होते, त्या एअरफोर्सचं नाव काय होतं? रॉयल एअरफोर्स होतं. आणि त्यांच्यामध्ये ते
जॉबला होते, त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, मदत केली आहे. आणि त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर लॅटर ही मूव्ड बॅक टू द नंबर 1 स्क्वॉड्रॉन ऍज अ फ्लाइंग ऑफिसर. नंतर फ्लाइंग ऑफिसर म्हणून ते काय केले, नंबर 1 RIAF मध्ये वापस आलेले आहेत. आणि त्याने त्यावेळेस कोणतं प्लेन उडवलेला, हॉकर हॉरिकेन नावाचं एक एरोप्लेन आहे, त्याने ते उडवलेलं आहे. ही वॉज प्रमोटेड टू द रँक ऑफ स्क्वॉड्रॉन लीडर इन 1944. हे पण महत्वाची माहिती आहे. तर त्यांना स्क्वॉड्रॉन लीडर ही रँक कधी मिळालेली आहे, तर 1944 मध्ये स्क्वॉड्रॉन लीडर ही रँक मिळालेली आहे. कोणाला मिळालेली आहे, अर्जन सिंगला. त्याच्यानंतर पुढे पाहूया, पुढे बघायचं, फॉर हिज रोल इन सक्सेसफुली लीडिंग द स्क्वॉड्रॉन इन कॉम्बॅट ही वॉज अवॉर्डेड द डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस. म्हणजे DFC आपण बघितलेलं आहे. तर हा DFC जो अवॉर्ड दिलेला आहे, अगोदर बघितलं होतं, तर त्यांना कधी मिळालेलं DFC 1944 ला. DFC हा कॉम्बॅट म्हणजे काय, जेव्हा युद्ध होते दोन याच्यामध्ये, त्याला आपण कॉम्बॅट म्हणतो, आहे का नाही, कॉम्बॅट. तर किंवा स्कर्मिश होते दोन फोर्सेस मध्ये, त्याला म्हणतो कॉम्बॅट. आणि जेव्हा हे आपण बघितलेले आहे की जे कॉम्बॅट झालेले आहे, तेव्हा त्यांना DFC हा अवॉर्ड मिळालेला आहे 1944 मध्ये. ठीक आहे. आणि DFC हा अवॉर्ड कोण दिलेला आपण आता याच्या अगोदर बघितले. ऑन ऑगस्ट 15, 1947 ह्या दिवसाचं महत्व काय आहे, तर त्या दिवशी आपला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला हा देश काय झालेला आहे, भारत देश, इंडिया काय झालेला आहे, स्वातंत्र्य झालेला आहे. ही अचीव्ड द युनिक ऑनर ऑफ लिडिंग अ फ्लाय पास्ट ऑफ ओव्हर 100 IAF एअरक्राफ्ट ओव्हर द रेड फोर्ट इन दिल्ली. तर त्यांना काय आहे, एक सन्मान म्हणून काय केलेला आहे, सन्मान देत असतात, ऑनर देत असतात. का, युनिक ऑनर कोणाला, अर्जन सिंगला दिलेला आहे. काय, फ्लाय पास्ट म्हणजे काय, सेरिमोनियल फ्लाइट ऑफ एन एअरक्राफ्ट पासिंग ओव्हर अ प्लेस. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, किंवा 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, तर त्यावेळेस काय करतात, जे आपले एअरफोर्सचे जे पायलट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे काय करतात, वेगवेगळ्या प्रकारे काय करतात, एरोप्लेन हवेमध्ये उडून दाखवतात आणि त्यांचे जे स्किल्स आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्किल्स आणि आपल्या देशाची म्हणजे एअरफोर्स वगैरे किती पॉवरफुल आहे आणि आपल्या देशामध्ये कोणते कोणते एरोप्लेन आहे असे दाखवतात. तर हे तशा प्रकारचं म्हणजे तशाच प्रकारचं म्हणू शकता की अशा प्रकारे, पण हे दाखवायचं काय नव्हतं की आपल्या देशाकडे त्यावेळेस किती म्हणजे पॉवरफुल देश आहे, असं तसं काही नाही. कारण आपला देश त्यावेळेस काय झालेला होता, नवीन स्वातंत्र्य मिळाले होते 15 ऑगस्ट 1947 ला. आणि जे काही आपल्याकडे होतं म्हणजे ते ब्रिटिशर्सचं होतं. म्हणजे ब्रिटिशर्सचं म्हणजे आपल्याच देशात, म्हणजे आपल्याच लोकांच्या पैशापासून बनवलेलं होतं. पण कोण राज्य करत होते, 15 ऑगस्टच्या अगोदर आपल्या देशावर ब्रिटिशर्स करत होते. मग ब्रिटिशर्सनं काय ज्या गोष्टी ठेवल्या होत्या त्याच आपल्याकडे होत्या. त्याच्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर वगैरे कष्टानं आपण सगळ्या इंडियातल्या लोकांनी मेहनत करून ह्या गोष्टी सगळ्या बनवलेल्या आहेत. ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. रेड फोर्ट कुठं आहे, रेड फोर्ट दिल्लीला आहे. ठीक आहे. आणि रेड फोर्ट वर आता सुद्धा आपले देशाचे पंतप्रधान 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला तिथूनच काय करत असतात, लोकांना काय करत असतात, हे करत असतात, अपील करत असतात, तिथं फ्लॅग होइस्ट करत असतात. ठीक आहे. हे तुम्हाला माहित असेल. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण. आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ विंग कमांडर, त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन कशात झालेलं आहे, विंग कमांडर मध्ये झालेलं आहे. ही अटेंडेड द रॉयल स्टाफ कॉलेज ऍट UK म्हणजे काय, युनायटेड किंगडम. UK म्हणजे काय, युनायटेड किंगडम. ठीक आहे. युनायटेड किंगडम. तर त्यांचं प्रमोशन विंग कमांडर झाल्याच्या नंतर त्यांनी रॉयल स्टाफ कॉलेज UK मध्ये त्यांनी गेलेले आहेत. ठीक आहे, अटेंड केलेलं आहे. इमिडिएटली आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर पहा, ही कमांडेड अंबाला इन द रँक ऑफ ग्रुप कॅप्टन. तर त्याच्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर, आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर रॉयल एअरफोर्स जी होती, म्हणजे ब्रिटिशर्सने जे काही एरोप्लेन्स बनवलेले होते, त्याच्यानंतर ब्रिटिशर्सची एअरफोर्स म्हणजे आपली एअरफोर्स झाली. आपल्या देशातलेच लोक त्यांच्या एअरफोर्समध्ये काम करत होते, आर्मीमध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, एअरफोर्समध्ये. मग ते लोक सगळे आपले झाले. आणि त्याच्यानंतर त्याच्यापैकी सिनियर लीडर म्हणून कोण, मग बऱ्यापैकी मग चांगले कर्तबगार सिनियर वगैरे लीडर होते कोण, हे बरेचसे दुसरे पण होते. त्यापैकी एक अर्जन सिंग होते. तर त्यांना एक अंबाला इथे एक आपला काय, अंबाला हे प्लेस आहे आणि या अंबाला प्लेसच्या तिथं आपलं काय आहे, एअरबेस आहे. काय आहे, एअरबेस. एअरबेस माहिती आहे का तुम्हाला, वेगवेगळे मिलिटरीचे काय असतात, बेसेस असतात. मिलिटरीचे बेसेस असतात आणि एअरचे पण बेसेस असतात. एअरबेस म्हणजे जिथं काय, मिलिटरी बेस म्हणजे काय, जिथं मिलिटरी आहेत, आहे का ना, आर्म्ड फोर्सेस आहेत. मिलिटरी म्हणजे आर्मीचे लोक जे काय करतात, ग्राउंडवर काय अटॅक करत असतात. आणि एअरबेस म्हणजे काय,
एअरबेस म्हणजे काय, जिथं आपले काय आहेत, भरपूर सारे फायटर प्लेन्स आहेत, एअरफोर्सचे पायलट आहेत, आहे का नाही, त्याला आपण म्हणतो एअरबेस म्हणजे. आणि आपले हे एअरबेस वेगवेगळ्या भागामध्ये आपण एअरबेस बनवलेले आहेत. आता हे अंबाला आपलं कुठं आहे, अंबाला एअरबेस हे आपलं आय थिंक पंजाबमध्ये आहे. ठीक आहे. आणि तिथं बनवण्यामागचं एक कारण काय आहे, स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. आणि तिथून आपण काय करू शकतो, जर पाकिस्तानने वगैरे आपल्यावर हल्ला केला तर लगेचच्या लगेच आपण जाऊन त्यांना तिथल्या तिथं जवळच्या जवळ लगेच एअरफोर्स एरोप्लेन जरी फास्ट जात असले तरी लगेचच्या लगेच क्विक ऍक्शन घ्यायला आपल्याला टाइम लागतो, आहे का नाही, थोडा वेळ लागतो सगळ्या पायलटला इन्फॉर्म करायला, हे करायला. त्यामुळे आपण तिथे एअरबेस बनवलेला आहे. आणि आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण वेगवेगळे एअरबेस बनवलेले आहेत, तिथल्या तिथं आपण अटॅक करू शकतो. तर अंबालाच्या तिथे काय आपण एअरबेस बनवलेला आहे आणि तिथं त्यांना अर्जन सिंगला काय दिलेलं आहे, ग्रुप कॅप्टन म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. कोण, भारत सरकारने. ठीक आहे. इन 1949 ही वॉज प्रमोटेड टू द रँक ऑफ एअर कमांडर. 1949 ला अर्जन सिंगला एअर कमांडर ह्या पोस्टला प्रमोट केलेलं आहे. अँड टूक ओव्हर ऍज अ एअर ऑफिसर कमांडिंग. त्याच्यानंतर एओसी म्हणजे काय, एअर ऑफिसर कमांडिंग ऑफ अन ऑपरेशनल कमांड विच लॅटर केम टू बी नोन ॲज अ वेस्टर्न एअर कमांड. त्याच्यानंतर ऑपरेशनल कमांडला त्याच्यानंतर त्याचं नाव बदललेलं आहे आणि वेस्टर्न एअर कमांड म्हणजे काय, वेस्ट आपल्या देशाचे म्हणजे तुम्हाला 4 हे माहित असतील डायरेक्शन्स, आहे का नाही, काय असते, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. तर हे वेस्टर्न साईड माहिती आहे तुम्हाला. आपल्या देशाची वेस्टर्न साईड म्हणजे कोणती असणार आहे, वर्ण समजा तुम्ही तिथून पंजाब घेतल्या, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आहे का नाही, गोवा, केरळ वगैरे हे जे साईड आहे त्याला आपण वेस्टर्न कमांड म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर Singh had the distinction of having the longest tenure as AOC. AOC म्हणजे काय, अर्जन सिंग आहेत ते जास्तीत जास्त काय केले म्हणजे त्यांचा कालावधी राहिलेला कशाचा, एअर ऑफिसर कमांडिंग आणि कोणत्या, वेस्टर्न कमांडला ते कमांड करत होते आणि जास्तीत जास्त त्यांनी काय केलेले, सर केलेले असे एक अधिकारी आहेत. ऑफ एन ऑपरेशनल बेस इनिशियली फ्रॉम 1949 टू 1952. स्टार्टिंगला ते वेस्टर्न कमांडचं एअर ऑफिसर कमांडिंग कधीपासून कधीपर्यंत होतं, 1949 टू 1952 पर्यंत होते. आणि त्याच्यानंतर देन अगेन फ्रॉम 1957 टू 1961 मध्ये ते तिथं काय वेस्टर्न कमांड काय करत होते, कमांड करत होते. कोण, अर्जन सिंग. पुढे पहा, आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ एअर व्हाईस मार्शल. त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन झालेलं आहे, काय म्हणून प्रमोशन झालेलं आहे, एअर व्हाईस मार्शल. ही वॉज अपॉइंटेड ॲज AOC इन सी ऑफ ऑपरेशनल कमांड. AOC इन सी म्हणजे काय, एअर ऑफिसर कमांडिंग. AOC चा मिनिंग तर तुम्हाला माहित आहे, एअर ऑफिसर कमांडिंग. इन सी म्हणजे काय, इन चीफ. ठीक आहे. म्हणजे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ऑफ अन ऑपरेशनल कमांड, त्यांना काय झालेलं आहे, प्रमोशन झालेलं आहे, रँक ऑफ एअर मार्शल. ठीक आहे. पुढे पहा, टुवर्ड द एंड ऑफ 1962 वॉर. आता पहा 1962 वॉर, आता इथे एक वर्ड आलेला आहे, काय आलेला आहे, 1962 वॉर आलेला आहे. आणि तुम्ही म्हणसाल सर की अगोदर तुम्ही म्हणले होतं 1965 मध्ये पण वॉर झालेला आहे. 1962 मध्ये वॉर झालेला आहे, ते वॉर आपलं कोणासोबत झालेलं आहे, चायना सोबत झालेलं आहे वॉर. 1962 मध्ये आपलं वॉर झालेलं आहे, कोणासोबत झालेलं आहे, चायना सोबत झालेलं आहे. आणि हे 1965 मध्ये जे आपलं वॉर झालेलं आहे कोणासोबत झालेलं आहे, पाकिस्तान सोबत झालेलं आहे. ठीक आहे, पाकिस्तान सोबत झालेला आहे. हे 1962 मध्ये जे चायना सोबत जे वॉर झालेला आहे, ह्या वॉर मध्ये आपण हारलेलो आहे. ठीक आहे, आपला देश काय हारलेला आहे, पहिल्याच युद्ध होतं, मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध होतं आणि आपण या वॉर मध्ये काय झालेले आहे, हारलो आहे. आपण या वॉर मध्ये चायना सोबत जे वॉर झालेले आहे आपण हारलेलो आहे. आणि हे 1965 ला जे पाकिस्तान सोबत जे युद्ध झालेलं आहे आपलं, आहे का नाही, ह्या युद्धामध्ये मात्र आपण जिंकलेलं आहे. ठीक आहे. टुवर्ड द एंड ऑफ 1962 वॉर म्हणजे चायना सोबत जे वॉर होत होतं, म्हणजे जे युद्ध संपायला येत होतं, म्हणजे 1962 मध्ये ही वॉज अपॉइंटेड ॲज द डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ. त्यांना काय अपॉइंट केलेलं आहे, डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ, जेव्हा युद्ध म्हणजे 1962 वॉर जे संपायला येत होतं तेव्हा. ही बिकेम द व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ इन 1963. 1963 मध्ये त्यांना काय केलेलं आहे, प्रमोट, व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ इन 1963. ही was the overall commander of the joint air training exercise. शिक्षा, काय नाव, शिक्षा म्हणजे वेगवेगळ्या एक्सरसाइज होत असतात. काय होत असतात, वेगवेगळ्या एक्सरसाइज होत असतात. एक्सरसाइज माहिती आहे का तुम्हाला, एक्सरसाइज म्हणजे काय, वेगवेगळ्या देशाचे सैन्य काय येतात, एकत्रित येत असतात त्यांनी आणि वेगवेगळ्या देशातल्या लोकांकडे, म्हणजे लोकांकडे म्हणण्यापेक्षा ज्यांची काही आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल. आता नेव्हीच्या जॉईंट पण होतात एक्सरसाइज, आहे का नाही, म्हणजे
स्पेसिफिकली काय आर्मी मध्ये म्हणजे आपल्या देशाची आर्मी अमेरिकेची असेल, चायनाचे असेल, पाकिस्तानचे असेल, ब्रिटनचे असेल, फ्रान्सचे असेल, जर्मनीचे असेल, वेगवेगळे आपले आता म्हणावं देश ठरवतात. मग वेगवेगळे काय होतात एक्सरसाइज होत असतात. ठीक आहे, आर्मी मध्ये होत असतात. मग आर्मीचे लोक एकत्रित येऊन एअरफोर्स मध्ये होत असतात वेगवेगळे. ही वॉज द ओव्हरऑल कमांडर ऑफ द जॉईंट एअर ट्रेनिंग एक्सरसाइज. आता त्या एक्सरसाइजचं नाव पण आहे, नाव काय होतं एक्सरसाइजचं त्या शिक्षा. नाव काय होतं शिक्षा. हेल्ड बिटवीन IAF. तर कोणामध्ये झाले होतं IAF. IAF म्हणजे काय, IAF म्हणजे इंडियन एअरफोर्स. IAF म्हणजे काय इंडियन एअरफोर्स. आणि RAF म्हणजे काय रॉयल एअरफोर्स. रॉयल एअरफोर्स हे IAF कोणाची आपल्या देशाची इंडियन एअरफोर्सचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर RAF म्हणजे काय रॉयल एअरफोर्स हे कोणाची आहे ब्रिटिशर्सची आहे. ठीक आहे. आणि RAAF तर रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स म्हणजे 3 देशाच्या एक्सरसाइज म्हणजे 3 देशांनी पार्टिसिपेट केले होते ह्या एक्सरसाइज मध्ये. कोणते कोणते देश, आपला देश इंडिया. ठीक आहे, आपला देश इंडिया. त्याच्यानंतर दुसरं कोण आहे ब्रिटन. त्याच्यानंतर ब्रिटन आणि त्याच्यानंतर तिसरा कोण आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया. हे अशा प्रकारच्या 3 देशांनी ही एक्सरसाइज केली होती आणि त्या एक्सरसाइजचं नाव काय होतं शिक्षा नाव होतं. ठीक आहे, तर त्यांनी काय केलेले आहेत ओव्हरऑल कमांडर ऑफ द जॉईंट ट्रेनिंग. ही जॉईंट ट्रेनिंग म्हणजे जॉईंट म्हणजे तिघांमध्ये होते त्यामुळे आपण जॉईंट वर्ड वापरलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण नेक्स्ट पेजला. ऑन ऑगस्ट 1, 1964 1 ऑगस्ट 1964 इन द रँक ऑफ एअर मार्शल the Marshal of the Air Force Arjun Singh took over reins of IAF at the time when it was still rebuilding itself and was gearing up to meet new challenges. पहा आता 2-3 वर्ड आलेले आहेत. took over reins of IAF. IAF म्हणजे काय तुम्हाला माहित आहे इंडियन एअरफोर्स. जेव्हा आपला देश कधी स्वातंत्र्य झालेला आहे, जेव्हा आपला देश माहिती आहे सगळ्यांना कधी स्वातंत्र्य झालं 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झालंय. आणि त्याच्या अगोदर आपल्या देशावर कोणाचं राज्य होतं तर ब्रिटिशर्सचं राज्य होतं. तर ब्रिटिशर्सने आपल्या देशाला पूर्णपणे काय केलेलं लूट केलेली आहे, आपल्या देशाची लूट केलेली आहे आणि आपल्या देशामध्ये काहीच ठेवलेलं नाही. त्यांनी सगळ्या गोष्टी, सगळा पैसा, सगळ्या गोष्टी त्यांनी तिकडे घेऊन गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपल्या देशाची अवस्था एकदम बेकार होती. तर आपल्या देशाचे जे त्यावेळेसचे प्राईम मिनिस्टर्स होते आणि बाकी सगळे लीडर्स होते त्यांनी आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी खूप सारी मेहनत केलेली आहे. वेगवेगळ्या भागामध्ये ऍग्रिकल्चरमध्ये कशा प्रकारे मेहनत करता येईल म्हणजे प्रोग्रेस करता येईल ऍग्रिकल्चरमध्ये, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला मिलिटरी कशी आपली स्ट्रॉंग बनवता येईल, त्याच्यामध्ये नेव्ही कशी स्ट्रॉंग बनवता येईल, आर्मी, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी वर्क केलेले आहे. मग त्यावेळेस आपल्याकडे काही कन्स्टेंट्स होते. कन्स्टेंट्स म्हणजे काय लिमिटेशन्स होते. काय लिमिटेशन्स होते कारण आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते, एक्सपर्टाईज नव्हती आणि टेक्नॉलॉजी नव्हती. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कोणावर डिपेंड राहावं लागत होतं वेगवेगळ्या देशावर. जसं की आपल्याला रशियावर, त्याच्यानंतर अमेरिकेवर, त्याच्यानंतर दुसरं फ्रान्स असेल आहे का नाही, जर्मनी असेल, आपण वेगवेगळ्या देशाची, ऑस्ट्रेलिया असेल, वेगवेगळ्या देशाची मदत घेतलेली आहे आपण. पण टूक ओव्हर रिन्स म्हणजे काय, टूक ओव्हर कंट्रोल, गेअरिंग अप, गेटिंग रेडी. टूक ओव्हर रिन्स म्हणजे हे सगळ्या गोष्टी म्हणजे आता आपलं काय सगळं चांगलं म्हणजे बऱ्यापैकी काय म्हणजे आपल्याकडे रिसोर्सेस वगैरे नव्हतं, काही गोष्टी नव्हत्या. तर त्या गोष्टीला आपण म्हणजे जेवढ्या काही गोष्टी आहेत आहे का नाही, जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे कसं बनवता येईल ह्याचं काम कोण केलेलं आहे अर्जन सिंग. म्हणजे अर्जन सिंगनं एअर मार्शल अर्जन सिंगनं काय केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे की आपल्या देशाची जे एअरफोर्स आहे इंडियन एअरफोर्सला स्ट्रॉंग कसं बनवता येईल त्यासाठी त्यांनी खूप प्रमाणात मेहनत केलेली आहे. ऍट द टाइम वेन इट वॉज स्टील रिबिल्डिंग इटसेल्फ अँड गेअरिंग अप टू मीट द न्यू चॅलेंजेस. गेअरिंग अप म्हणजे गेटिंग रेडी म्हणजे नवीन गेअरिंग अप म्हणजे वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात. जसं आपल्या जीवनामध्ये पण वेगवेगळे चॅलेंजेस येतात, एक गेले का दुसरं गेले का तिसरं. तर त्या चॅलेंजेसला वेगवेगळे आणि आपल्या देशासमोर स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर वेगवेगळे चॅलेंजेस होते. आपलं 1962 मध्ये आपलं वॉर झालेलं आहे, कोणासोबत झालेलं आहे चायनासोबत झालेलं आहे आणि आपण त्या युद्धामध्ये आपण हारलेलो आहे. त्याच्यानंतर 1965 मध्ये आपलं वॉर झालेलं आहे पाकिस्तान सोबत, त्या युद्धामध्ये आपण जिंकलेलो आहे. त्याच्यानंतर 1971-72 मध्ये पण वॉर झालेला आहे. 1971-72 मध्ये वॉर झालेला आहे. कोणासोबत झाले पाकिस्तानमध्ये, त्या युद्धामध्ये पण आपण जिंकलेलं आहे. या दोन्ही युद्धामध्ये जिंकलेलं आहे. पाकिस्तान सोबत आपण कधीच हारलो नाही, पाकिस्तान सोबत कधी जिंकलेलो आहे आणि आपण भविष्यात कधी हारणार पण नाही पाकिस्तान सोबत. ठीक आहे, चालते. आता पुढे पहा. Singh was the first air chief to keep his flying currency till his CAS rank.
है का नाही. CAS रँक म्हणजे सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाइंग करन्सी till his CAS rank, having flown over 60 different types of aircraft from pre-World War second era biplanes to the more contemporary gnats and vampires. He has also flown in transport aircraft like Super Constellation. पहा इथं पहा थोडंसं इरेज करून घेतो, तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल. ठीक आहे, हे दिसायला थोडंसं चालते. पहा तर सिंग था एवढं इरेज करून घेतो, त्याच्यानंतर आपण बघूया. हे इथली माहिती एवढी इरेज करतो, तुम्हाला दिसणं चाललंय. ठीक आहे, पहा पहा आता लक्ष द्या. तर सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू फ्लाइंग करन्सी. फ्लाइंग करन्सीचा मिनिंग पहिल्यांदा समजून घ्या. अप टू डेट स्किल्स अँड एक्सपिरियन्स ऑफ फ्लाइंग एअरक्राफ्ट. म्हणजे जो माणूस स्वतःला काय करतो, अप टू डेट ठेवत असतो. अप टू डेट म्हणजे काय? अप टू डेट म्हणजे जे काही सध्या नवीन घटना घडामोडी गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी आपल्याला शिकावं लागतात. तुम्हाला माहित असतील, म्हणजे जे काय आता अगोदरचे अडाणी माणसं होते त्यांच्या सगळ्या गोष्टी चालून गेल्यात, पण आता नवीन नवीन चेंजेस किती फास्ट होत आहेत की आता पहिलं साधे मोबाईल होते. पहिलेच कसे मोबाईल होते? साधे मोबाईल होते, फक्त त्याच्यावर आपण कॉलिंग करायचो. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर जर गेला तर अगोदर लोक काय करायचे, लेटर लिहायचे, पत्रव्यवहार करायचे. पत्रव्यवहार त्याच्यानंतर काय आलं ते फॅक्स वगैरे करायचं आलं, ते टेलिग्राम वगैरे आलं, त्याला तार वगैरे म्हणायचे. त्याच्यानंतर ईमेल आला, जीमेल आला, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर मोबाईल आला, मोबाईलवरून कॉल करायचं. त्याच्यानंतर व्हॉट्सअप आला, त्याच्यानंतर आता सध्या ट्विटर आहे, युट्यूब आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर गाण्याचा मोबाईल आहे. त्याच्यानंतर आता मोबाईलमध्ये सगळं आपल्याला सगळंच दिसतंय. आपण त्याच्यावर बँकिंगचे व्यवहार करू शकतो, पैसे पाठवू शकतो, कोणाला बोलू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, पाहू शकतो. भरपूर साऱ्या आपल्याला एखादा तिकीट खरेदी करायचं, तिकीट खरेदी करू शकतो मोबाईलवर. सगळ्या गोष्टी, मूवी पाहू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. अगोदर आपल्याला मूवी पाहायसाठी टीव्ही लागायची. म्हणजे ह्या चेंजेस होतात, त्या चेंजेसला अडॉप्ट करणारा हे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे काही ज्या नवीन गोष्टी घडत असतील, कशामध्ये? एअरफोर्स विषयी. आपण कशाविषयी बोलत आहेत? एअरफोर्स विषयी. म्हणजे एअरफोर्स मध्ये जर कोणत्याही नवीन घटना घडामोडी घडत असतील तर त्या गोष्टीचं नॉलेज ठेवायचे, अप टू डेट राहायचे. कोण? अर्जन सिंग. ठीक आहे, तर त्यांनी म्हणजे हॅव्हिंग फ्लोन ओव्हर 60 डिफरंट टाइप्स ऑफ एअरक्राफ्ट. त्यांनी किती प्रकारचे एरोप्लेन चालवले आहेत एअरक्राफ्ट? तर 60 वेगवेगळ्या प्रकारचे एरोप्लेन चालवण्याचा त्यांना काय आहे? अनुभव आहे. कुठून कुठपर्यंतचे? प्री वर्ल्ड वॉर सेकंड इरा बायप्लेन्स. सगळ्यात पहिले वेस्टलँड वापाती बायप्लेन्स आपण बघितलं होतं, ते चालवण्यापासून ते मोर कंटेम्पररी म्हणजे सध्याच्या, कंटेम्पररी म्हणजे सध्याच्या प्रेझेंट टाइम मध्ये नॅट्स अँड वॅम्पायर्स. हे नॅट्स आणि वॅम्पायर्स म्हणजे चांगल्या प्रकारचे मोर कंटेम्पररी चांगले एरोप्लेन्स आहेत. ठीक आहे, आता हे पण नॅट्स आणि वॅम्पायर हे पण आउटडेटेड झालेले आहेत. ठीक आहे, तर आउटडेटेड म्हणजे आता त्यांचा यूज नाही. वेगवेगळे आता आहे का नाही, फायटर जेट वगैरे वेगवेगळे येत आहेत. ठीक आहे, मग पण ज्या वेळेस अर्जन सिंग होते, आहे का नाही, म्हणजे याच्यामध्ये कशामध्ये? एअरफोर्समध्ये, त्यावेळेसचे कंटेम्पररी म्हणजे त्यावेळेस जे काही नवीन एरोप्लेन आलेले ते पण ते काय करत होते? उडवत होते, चालवत होते. ही हॅज ऑल्सो फ्लोन इन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट. ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट म्हणजे काय? पहा, तर जे काही ट्रान्सपोर्टेशनसाठी एरोप्लेन का वापरतात, जसं की मिलिटरीचे सैन्य ट्रान्सपोर्ट करायचं असेल, त्याच्यानंतर आपल्याला समजा युद्ध झालं तर त्या आपल्याला सैन्याला एका जागून दुसऱ्या जागी विमानानं पटकन लवकरात लवकर सैन्य ट्रान्सपोर्ट करावं लागते. किंवा त्यांच्यासाठी अन्नधान्य असेल, वेगवेगळे कपडे असतील, त्यांचे काही साधन सामग्री असेल, तर त्याला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट. ठीक आहे, जशी आपण रेल्वे बघतो, एक रेल्वे काय असते? ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरतो, त्याला मालगाडी म्हणतो आपण, आणि दुसरी काय असते? प्रवाशासाठी. तसंच एअरक्राफ्ट पण काय असते? एक प्रवाशासाठी असते आणि दुसरं काय असते? ट्रान्सपोर्टसाठी. आता याच्यामध्ये लोक पण जाऊ शकतात, जायचं असेल तर. ठीक आहे, द सुपर कॉन्स्टिलेशन ट्रान्सपोर्ट. हे सुपर कॉन्स्टिलेशन नाव काय आहे? हे ट्रान्सपोर्ट एरोप्लेनचं नाव आहे, सुपर कॉन्स्टिलेशन. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुढे पहा, थोडंसं मी वर करून घेतो. त्याच्यानंतर पुढे पहा, इन 1965 आता दिसत असेल तुम्हाला, पहा, इन 1965 when पाकिस्तान लॉन्च इट्स ऑपरेशन ग्रँड स्लॅम. हे वर्ड खूप महत्वाचं आहे, अंडरलाईन करून घ्या. ठीक आहे, ग्रँड स्लॅम 1965 मध्ये पाकिस्तानने एक ऑपरेशन लॉन्च केलेले आहे, ऑपरेशन, आणि त्या ऑपरेशनचं नाव काय? ग्रँड स्लॅम. विथ अन आर्म्ड थ्रस्ट टार्गेटेड ऍट द वायटल टाउन ऑफ अखनूर. Singh led IAF through the war with courage
determination and professional skill, he inspired IAF to victory despite the constraints imposed on the full-scale use of Air Force combat power. पहा, तर पहा इथं माहिती मी तुम्हाला सांगतो. तर 1965 मध्ये पाकिस्ताननं आपल्यासोबत युद्ध केलं आणि ते आता जेव्हा कोणत्याही देशासोबत युद्ध करत असतो, ठीक आहे, तर त्याच्याविषयी काय त्याला एक नाव दिलं जाते, कोड नेम असते. काय नाव त्यांनी दिलेलं होतं? ग्रँड स्लॅम हे ऑपरेशन लॉन्च केले होतं. कोणाच्या अगेन्स्ट लॉन्च केले होते ग्रँड स्लॅम हे ऑपरेशन? इंडियाच्या अगेन्स्ट पाकिस्ताननं लॉन्च केलेलं होतं. आणि त्यांनी ते ऑपरेशन विथ आर्मड थ्रस्ट टार्गेटेड आपलं व्हायटल टाउन ऑफ अखनूर, जे काही महत्वाचे आपले मिलिटरी बेस असतात, एअरफोर्स बेस असतात, त्याच्यावर पहिल्यांदा काय करत असतात, जे केव्हा ऑपरेशन केल्याच्या नंतर टार्गेट करत असतात. का टार्गेट करत असतात? पहा, एखाद्या देशाचं युद्ध झालं तर पहिल्यांदा ते मिलिटरी बेस असेल, एअर बेस काय करत असतात, कारण समजा आता तिथं आता मिलिटरीचा बेस आहे, एअर बेसचा आहे, तिथं फाईट म्हणजे आपला बारूद गोळा म्हणतो ना, आपले जे काही बंदुके असतील, त्याच्यानंतर तोफ असेल, वेगवेगळे सगळी साधन सामग्री तिथे असतील, त्या साधन सामग्रीला आणि जे काही चालवणारे आहेत कोण असतात, ते मिलिटरीवाले लोक, एअरफोर्स वाले, नेव्हीवाले, त्यांना जर उडवलं तर आपल्या देशाची पॉवर बऱ्यापैकी म्हणजे कोणत्याही देशाची पॉवर काय होते? कमी होते. त्यासाठी फर्स्ट टार्गेट काय असते? बेसेस असतात. एअर बेस असेल, नेव्हीचा बेस असेल किंवा मिलिटरी बेस असेल तर ते बेस काय उडवण्याचा प्रयत्न करतात. तसंच पाकिस्तानने सुद्धा काय केलेलं आहे? व्हायटल टाउन ऑफ अखनूर हे त्यांनी काय केलेलं? टार्गेट केलेलं आहे. सिंग लेड IAF म्हणजे इंडियन एअरफोर्सला लीड केलेलं आहे त्यांनी थ्रू द वॉर, म्हणजे विथ मग कशाच करेज, साहस, डिटर्मिनेशन आणि प्रोफेशनल स्किल. त्यांच्याकडे ते हुशार होते म्हणजे प्रोफेशनल स्किल्स होत्या, त्याच्यानंतर त्यांना डिटर्मिनेशन होतं म्हणजे आपण म्हणजे विश्वास होता, आणि त्याच्यानंतर त्यांनी साहसी पण होते. ठीक आहे. ही इन्स्पायर्ड IAF टू विक्टरी डिस्पाइट द कन्स्टेंट्स म्हणजे रिस्ट्रिक्शन्स, वेगवेगळे रिस्ट्रिक्शन्स असतात त्यावेळेस. काय म्हणजे आता पहा, युद्धामध्ये जिंकण्याचे चान्सेस कोणाचे जास्तीत जास्त असतात? जे पहिल्यांदा अटॅक करते त्यांचे जास्तीत जास्त चान्सेस असतात, हाय का नाही? कोणतं युद्ध असेल तर जो पहिल्यांदा अटॅक करतो ज्याच्या जिंकण्याचे चान्सेस काय असतात? जास्तीत जास्त असतात. कारण जे काही पहिल्यांदा अटॅक करून जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते हे करू शकतात, आणि जो तुमचा शत्रू आहे तो काय असतो? तेवढा अवेअर नसतो. आणि जर त्यांना अवेअर व्हायला, त्यांची सैन्य इकडे तिकडे झालेले असते, कुठेतरी गेलेले असते, तर सगळ्या सैन्याला बोलवायला, त्यांना सांगायला, सगळ्या गोष्टी करायला वेळ जाते, आणि तेवढ्या याच्यामध्ये तर ते बऱ्यापैकी त्यांना विजय मिळू शकतो. तर पाकिस्ताननं पहिल्यांदा आपल्यावर हल्ला केला होता तर त्यांना एक प्रकारची काय भेटलेली होती? लीड भेटली होती म्हणू शकतो आपण. तरी पण आपल्या देशामधलं जे आपले एअरफोर्स असेल, मिलिटरी असेल, नेव्ही असेल, नेव्हीचा तर इथं काय वापर झाला नसेल, ठीक आहे, तर ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात झाला बी असेल कोस्टल एरियामध्ये, ठीक आहे. तर त्यांनी चांगल्या प्रकारचे शौर्य दाखवून आपल्या देशाला काय केलेलं आहे? विक्ट्री मिळवून दिलेली आहे. ठीक आहे. वेगवेगळे आपल्या वर काय कन्स्ट्रेंट्स असताना म्हणजे काय रिस्ट्रिक्शन्स असताना सुद्धा. आणि ह्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेले आहे की त्यावेळेस टेक्नॉलॉजी म्हणजे आता आपल्या देशाकडे टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेस पाकिस्तानकडे पण नव्हती, पण अमेरिका काय आता पण टेक्नॉलॉजी आहे अमेरिकेमध्ये, त्यावेळी पण अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी होती. तर अमेरिकेनं काय केलेली आहे? अमेरिकेनं वेगवेगळे म्हणजे सॅटेलाइट, आता महत्वाचं तुम्ही आता पहा, एका जागावरून दुसऱ्या जागी जाता तर मॅप लावून जाता, बरोबर आहे का नाही? तुम्हाला जर एखादं लोकेशन माहित नसेल तर मॅप लावून जाता, त्याला आपण तो काय जीपीएस आहे का नाही? जीपीएस म्हणजे काय? ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट. जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट. हे जीपीएस टेक्नॉलॉजी वगैरे किंवा असे जे आपले काय कुठं आहे म्हणजे कुठं एअरबेस आहे काय नाही सगळ्या गोष्टीची माहिती वगैरे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली आहे, त्यामुळं त्यांना मदत झाली. तरी पण अमेरिकेने मदत केल्यावर सुद्धा आपण जिंकलेलो आहोत. ठीक आहे, इतकं कळलं असेल तुम्हाला. पहा त्याच्यानंतर पुढे पहा, सिंग वॉज अवॉर्डेड पद्म विभूषण. हे महत्वाची माहिती आहे, अंडरलाईन करून घ्या. अर्जन सिंगला पद्म विभूषण नावाचा पुरस्कार मिळालेला आहे फॉर हिज अस्ट्यूट म्हणजे शार्प अँड इंटेलिजंट अस्ट्यूट लीडरशिप ऑफ द एअर फोर्स ड्युरिंग द वॉर. म्हणजे युद्धामध्ये चांगल्या प्रकारची लीडरशिप निभावल्यामुळे आहे का नाही, आणि आपल्या देशाला विजय मिळवून दिल्यामुळे भरपूर साऱ्या लोकांचे योगदान आहे. पण आपण इथे एअरफोर्स विषयी पाहतोय आणि एअरफोर्स मधलं एक प्रॉमिनंट नाव काय आहे? अर्जन सिंगचं आहे. भरपूर सारे लोक, एका व्यक्तीची ही विजय नाहीये, कोणत्या युद्धामध्ये एका व्यक्तीमुळे युद्ध होत म्हणजे विजय होत नाही, भरपूर सारे हिरोज असतात. तर त्यापैकी एक हिरो म्हणजे व्यक्ती महत्वाचा आपण अर्जन सिंग विषयी माहिती पाहतो, हे तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. सिंग वॉज अवॉर्डेड पद्म विभूषण फॉर हिज अस्ट्यूट लीडरशिप ऑफ द एअर फोर्स ड्युरिंग द वॉर. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर सबसिक्वेंटली म्हणजे लगेच इन रिकॉग्निशन ऑफ द एअर फोर्सेस कॉन्ट्रीब्युशन ड्युरिंग द वॉर द रँक ऑफ CAS वॉज अपग्रेडेड अँड अर्जन सिंग बिकम द फर्स्ट एअर चीफ मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स. म्हणजे आता महत्वाचा रोल काय आहे, म्हणजे एअर फोर्सचं जे काही महत्व आहे ते या युद्धामध्ये आपल्याला कळलेलं आहे आणि एअर फोर्सनं, आपल्या इंडियन एअर फोर्सनं महत्वाचा रोल प्ले केलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्या इंडियन एअर फोर्स मध्ये मोठी पोस्ट नव्हती, CAS आहे का नाही, CAS ही पोस्ट नव्हती. त्याच्यानंतर तर ही पोस्ट तयार केलेली आहे, वॉज अपग्रेडेड म्हणजे ही CAS पोस्ट अपग्रेड केलेली आहे. आणि अर्जन सिंग काय झाले, अर्जन सिंग बिकम द फर्स्ट एअर चीफ मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स. पहिले एअर चीफ मार्शल आपल्या देशातले कोण आहेत, तर अर्जन सिंग आहेत आणि त्यांना दिलेला आहे. आणि त्यांचा फोटो इथं दिलेला आहे, तुम्ही फोटो पण पाहू शकता अर्जन सिंगचा. पुढे पहा, ही रिमेन्ड अ फ्लायर म्हणजे सदा त्यांना म्हणजे एरोप्लेन म्हणजे उडवत होते आहे का नाही, म्हणजे सदा म्हणजे ते काय करत होते, एरोप्लेन घेऊन जायचे इकडं तिकडं, स्वतः एरोप्लेन उडवायचे. ठीक आहे, म्हणजे पायलट होते. ही रिमेन्ड अ फ्लायर टू द एंड ऑफ हिज टेन्युअर, IAF विजिटिंग फॉरवर्ड बेसेस अँड युनिट्स अँड फ्लाइंग विथ द स्क्वॉड्रॉन्स. म्हणजे काय, आता पहा काही लोक मोठ्या पदावर गेल्यानंतर, जसं की आपण कोणी आता मोठा माणूस झाला तर तो काय करतो, स्वतः गाडी चालवत नाही, दुसऱ्याला गाडी चालवायला ठेवतो, तशा प्रकारचं. आता हे तर इतक्या खूप मोठ्या पदावर गेलेले होते, ह्यांच्याकडे किती हजारो पायलट होते, यांच्याकडे हजारो म्हणू शकता. आता सध्या घडीला लाखो आपल्या देशामध्ये एअरफोर्स मध्ये आहेत आणि ह्या सगळ्यांचा हे बॉस होते. तरी पण हे स्वतः काय करत होते, स्वतः विमान उडत होते. फ्लायर टू द एंड ऑफ हिज टेन्युअर, आणि ते पण म्हातारे पण झाले होते, सिनियर पण होते, म्हातारे म्हणण्यापेक्षा वय झालं होतं बऱ्यापैकी त्यांचं, तरी ते स्वतः काय करत होते, प्लेन चालवत होते. विजिटिंग फॉरवर्ड बेसेस म्हणजे काय पहा, सिक्युअर्ड फॉरवर्ड ऑपरेटिंग मिलिटरी पोझिशन. फॉरवर्ड बेसेस म्हणजे वेगवेगळे बेसेस असतात आणि बेस असला कुठलाही मिलिटरी बेस असतो आहे का ना, मिलिटरी बेस एअरफोर्सचा बेस असेल तर तो बेस कसा असतो, सिक्युअर्ड असतो. कसा असतो, सिक्युअर्ड करावा लागतो ना, सिक्युअर्ड करावं लागतं, नाही तर कोणी येऊन आपल्यावर अटॅक करू शकतो आणि त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपलं कशाचं नुकसान होऊ शकते, माणसाची पण नुकसान होऊ शकते आणि जे आपले काही साधन सामग्री आहे, रिसोर्सेस आहेत, आर्म आहे का नाही, म्हणजे हत्यार आहेत आपले वेगवेगळे काय असतील, प्लेन्स असतील, फायटर प्लेन्स असतील, त्याच्यानंतर गन्स असतील, वेगवेगळे काय असतील आहे का नाही, रणगाडी, त्यांचं नुकसान होऊ शकतं. तर त्याच्यावर अटॅक केलं तर मोठं नुकसान होते, म्हणून त्यांना पण आपल्याला काय करावं लागते, सिक्युअर करावं लागते. पुढे पहा, ही रिटायर्ड इन ऑगस्ट 1969. अर्जन सिंग कधी रिटायर झाले, तर ऑगस्ट 1969 ला ते रिटायर झालेत. देर अपॉन त्याच्यानंतर काय केले, ऍक्सेप्टिंग अँबॅसेडरशिप ऑफ टू स्वित्झर्लंड. त्याच्यानंतर अँबॅसेडर म्हणजे काय, राजदूत. अँबॅसेडर म्हणजे काय, राजदूत. ते राजदूत झालेले कुठले, स्वित्झर्लंड नावाचा एक खूप छान देश आहे युरोपमध्ये, त्या स्वित्झर्लंड नावाच्या देशाचे ते राजदूत झालेले आहेत, अँबॅसेडर. ही वॉज ल्युटनंट. आता याला काही लोक ल्युटनंट वाचतात, काही लोक लेफ्टनंट वाचतात, पण तुम्ही काय वाचा, याला लेफ्टनंटच वाचा. काय वाचायचं तुम्हाला, ह्याला ल्युटनंट वाचायचं नाही, याला लेफ्टनंट वाचायचं, पण स्पेलिंग आहे ल्युटनंटची. स्पेलिंग लक्षात ठेवायची, बऱ्याच वेळेस तुम्हाला परीक्षेत इकडे विचारल्या जाते, बऱ्याच लोकांना येत नाही. तर ही ल्युटनंट LIEUTENANT वाचायचं लेफ्टनंट. ठीक आहे, स्पेलिंग लक्षात ठेवायची. काही लोक याला ल्युटनंट पण वाचतात, ल्युटनंट वाचा किंवा लेफ्टनंट वाचा, आणि बऱ्यापैकी लोक लेफ्टनंट वाचतात, त्यामुळे लेफ्टनंट वाचा. लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली. त्याच्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर एक पोस्ट आहे. ठीक आहे, लेफ्टनंट गव्हर्नर दिल्लीमध्ये पोस्ट आहे, तर तिथं त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर या पोस्टवर काम केलेलं आहे आणि खूप महत्वाची मोठी पोस्ट आहे. आणि सध्या लेफ्टनंट गव्हर्नर दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमधला लेफ्टनंट गव्हर्नर आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सदा काय वादविवाद चालत असतात. ठीक आहे, असू द्या, ती गोष्ट सोडून द्या. तर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून दिल्लीचं त्यांनी काम केलेले कधीपासून कधीपर्यंत, 1989 ते डिसेंबर 1990 इथपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून दिल्लीमध्ये अर्जन सिंगने काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. पुढे पहा, having been a source of inspiration to all the personnel of armed forces. पर्सनल हे लक्षात घ्यायचे, पर्सनल आणि पर्सनल म्हणजे काय, जे काय आर्मी मधले कशामधले लोक असतात त्याला आपण पर्सनल म्हणत असतो. काय म्हणत असतो, पर्सनल. सैन्यामधले जे काही सैनिक असतात त्याला पर्सनल म्हणत असतो. ऑफ आर्म्ड फोर्सेस थ्रू द इयर्स the government confirmed the rank of the marshal of the air force upon Arjan Singh in January 2002. आता हे रिटायर झाल्याच्या नंतर, सगळं झाल्याच्या नंतर ह्यांची ही सगळी मोठी कामगिरी बघता, ह्यांनी वेगवेगळ्या पोस्टवर यांचा अनुभव, त्याच्यानंतर आपले इंडियन एअरफोर्सला त्यांनी चांगल्या प्रकारे उभारल्यामुळे त्यांना 2002 मध्ये जानेवारी 2002 म्हणजे 26 जानेवारीला म्हणू शकता तुम्ही, 26 जानेवारीला 26 जानेवारी 2002 ला 26 जानेवारी 2002 ला अर्जन सिंगला
एअरफोर्स आहे का नाही अपॉन अर्जन सिंग काय त्यांना मार्शल ही पदवी दिलेली आहे. कन्फर्ड द रँक ऑफ मार्शल ऑफ द एअरफोर्स अपॉन अर्जन सिंग जानेवारी 2002 मेकिंग हिम द फर्स्ट अँड द ओनली 5-स्टार रँक ऑफिसर विथ इंडियन फोर्स. तर इंडियन फोर्स मधला फक्त एकमेव म्हणजे पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव असा अधिकारी आहे का नाही इंडियन एअरफोर्सचा ज्याला 5-स्टार रँक मिळालेली आहे. आणि दुसरे दोनच आहेत, दुसरे आपल्या देशामध्ये दोनच आहेत, एक माणिक शॉ आहे आणि तिसऱ्याचं काय आहे नाव म्हणजे ते तुम्ही काय करा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला लक्षात राहिले का नाही. आपल्या देशामध्ये आता 3च व्यक्ती आहेत की ज्यांना 5-स्टार रँक मिळालेली आहे. एक आहेत एअरफोर्स मध्ये एकमेव व्यक्ती आहे ते अर्जन सिंग, दुसरे माणिक शॉ आहे तुम्हाला सॅम माणिक शॉ, ठीक आहे त्यांचं नाव खूप मोठं आहे. आणि तिसरं एक आहे तुम्ही मला काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्या व्यक्तीचं नाव सांगा. तर आता आपला हा इथं चॅप्टर संपतोय. ह्याच्यानंतरचे जे काही क्वेश्चन वगैरे आहेत ते आपण नंतर आपण याच्यावरले क्वेश्चन वगैरे आपण पाहूया. तर हा चॅप्टर तुम्हाला समजला असेल मला असं आशा वाटते. ठीक आहे, तुम्हाला जर काही समज नसेल काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. ठीक आहे, तुमचे काही जे सजेशन असेल ते सजेशन पण देऊ शकता. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.